बद्दल सांगतील. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर्स अजूनही कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे. चेंडू टाकण्याच्या आधी जर 12 मॅन नसतील तर तुम्हाला धावांची पेनल्टी लागू शकते, याची दक्षता घ्या. नाहीतर त्यानंतर तुमची कोणतीही ऐगळ ऐकली जाणार नाही. याआधी आपण विराटचा आवाज ऐकत होते. भरत मोरे सर गेली अनेक वर्ष या विराट टेनिस क्रिकेट असेल किंवा या पालघर जिल्ह्यात असेल, आपल्या आवाजाची जादू ज्यांनी आतापर्यंत दाखवली आहे. आणि आजसुद्धा या महाडाच्या क्रिकेट ग्राउंडवर सध्या आपल्याला पाहायला मिळते ही स्पर्धा, मानाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा, अर्थात मनसे चषक 20-25 खुला गट. ओपन क्रिकेटबद्दल सांगायचं मित्रांनो, टेनिस क्रिकेटला सध्या सुगीचे दिवस आलेत. आता मलाही वाटते की थोड्या दिवसात लाखाच्या स्पर्धाही गायब होतील. 2 लाखापेक्षा कमीच्या स्पर्धा तुम्हाला पाहायलाच मिळणार नाही असे चित्र सध्या समोर येईल. कारण मी तो फेज अनुभवला आहे. 2016 पासून मी आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने फेज बघितले, 25 लाखाची स्पर्धा जी उडपीला झाली, त्यानंतर पुन्हा एकदा हनानला ती 18 लाखाची स्पर्धा, त्यानंतर 10 PL असेल, अरब प्रीमियर लीग असेल, या सर्व स्पर्धांमध्ये जाण्याची संधी मला मिळाली. खरं तर ती एक वेगळी संधी होती आणि त्यामुळे गेली अनेक वर्ष या आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटबरोबर माझीही नाळ जोडली गेलेली आहे. ॲज अ कॉमेंटेटर आणि सध्याचा ब्रॉडकास्टर म्हणून सध्या मी तुमच्या बरोबर सेवेत आहे. जवळ मैदानाच्या आत श्री लाईव्ह व्हिडिओजवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. अजूनही 12वा खेळाडू नाही आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, जर पहिला चेंडू पडण्याच्या आत 12वा नसला तर पॅनलाइज केलं जाईल, याकडे लक्ष असू द्या. पानबुडी संघ हा लाचचा कॉल आहे. पहिला बॉल पडला तर सरळ पॅनलाइज केला जाईल, त्यानंतर कोणतीही ऐकली जाणार नाही प्लीज. कारण सूरज आणि श्याम ही मात्र जोडी मैदानाच्या आत. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा, पंचांकडे अपील केली गेलेला आणि पहिल्याच गडी बाद. पहिल्या चेंडूवर सूरज केने बॅक टू दी पवेलियन. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद. पहिला चेंडू मला वाटतं आम्ही जेव्हा लहानपणी क्रिकेट खेळायचो ना, पहिला बॉल हा ट्रायल बॉल असायचा. आता इकडे पहिला बॉल देवाचा सर सांगतात आणि पहिल्याच बॉलवर विकेट. आता पहिल्याच चेंडूवर विकेट गेल्यानंतर पाहायचं कशा पद्धतीचा खेळ इकडे पाहायला मिळेल. कारण क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं, जब शुरुआती झटके लगते तो उनसे उभर पाना आसान नहीं होता. आणि पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या अक्षय. अक्षयचा विचार केला टेनिस क्रिकेटमधील अजून एक मोठं नाव. आज खुल्या गटातली स्पर्धा आहे, त्यामुळे खुल्या गटामध्ये तुम्हाला मोठमोठी नावं पाहायला मिळतील. चला फिल्डिंग टीम, जास्त टीम मिटिंग घेऊ नका. आज संपूर्ण दिवसात 7 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे आपल्याला वेळेचं बंधन असणार आहे. मला वाटतं इकडे टायमर लागला गेला नाही, नाहीतर आपण नॉर्मली पाहतो की 5 षटकांसाठी 20 मिनटं आणि 25 मिनटं ही वेळ दिली जाते. कारण टेनिस क्रिकेटला आमचे कॉमेंटेटर मित्र नरेश ढोमे सर नेहमी म्हणतात की टेनिस क्रिकेटला शिस्त नाही आहे. टेनिस क्रिकेटमध्ये खूप वेळ घेतला जातो. तुम्ही लेदर क्रिकेटमध्ये ना, तुम्हाला 20 षटकं टाकायला एक निर्धारित वेळ दिली जाते, त्याच्यात तुम्हाला ते पूर्ण करावं लागतं. पण टेनिस क्रिकेटमध्ये सध्याचा वेळ बदलला आहे, आताच्या खेळाडूंचा क्लास बदलला आहे आणि त्यामुळे वेळ ही जास्त घेतली जाते. जवळ मैदानाच्या नवीन फलंदाज मैदानाच्या अक्षय, गोलंदाज आदर्श. पहिल्या चेंडूवर आपल्या गोलंदाजीचा आदर्श दाखवतोय. पहिलाच गडी बाद, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावी जास्त बाहेर चेंडू आहे. यस पंच सांगतायत हा वाईट बॉल आहे. इकडे मात्र श्री गणेशा होत आहे. विनोद मोरे 11 संघाचा अवांतर धाव्याने. धावसंख्या फलकावर लागलाय 1. आमचे कॉमेंटेटर मित्र नेहमी म्हणतात की पंचांचे हात आहेत समांतर आणि धावा मिळाल्या अवांतर. 1 धाव, फर्स्ट रन फॉर द टीम. विनोद मोरे 11. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. या ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी
ज्याला म्हटलं जातं शरीराच्या दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमी जेव्हा तुम्ही बेसिक्स घेता, धडे घेता, तेव्हा तुम्हाला नेहमी सांगितलं जातं की तुम्हाला ऑफ स्टंप माहीत पाहिजे, तुम्ही कुठे स्टान्स घेतलाय, तुम्ही कुठे खेळता, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि इकडे मात्र फलंदाजाला टेस्ट करताना गोलंदाज आदर्श. या ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र कव्हर पॉईंट क्षेत्रात जातोय. चेंडू थांबणार का? ना, तिकडे चांगला प्रयत्न केला गेलाय परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार, मनसे चौकार. या स्पर्धेचा विचार केला तर ग्रामपंचायत सातपाटीचे आमचे सहकारी मित्र, क्रीडा समितीचे अध्यक्ष निलेशजी पागदरे, विनोद साहेब, तुम्हाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. आणि संपूर्ण ग्रामपंचायत सातपाटीकडूनही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता या सातपाटी गावात आहे आणि तिथूनही या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद निलेश पागदरे सर, रितेश भाऊ आणि संपूर्ण टीम, सरपंच मॅम, सर्वांचा मनापासून आभार. यावेळी मात्र खराब चेंडू, फायदा उचललाय, चेंडू मात्र सीमारेषा पार, खणखणीत मनसे षटकार. म्हटलं की तुम्हाला तो क्रिकेटमध्ये अजूनही कोणता भविष्यकार जन्माला आला नाही तो क्रिकेटची भविष्यवाणी करू शकेल. याआधी सुरुवात बघा, पहिला चेंडू विकेट गेलाय, त्यानंतर वाईड आला, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर चौकार षटकार. हीच तर क्रिकेटची मेजबानी आहे. आपण नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये, क्रिकेट पाहायला लोक का खूप आतुर असतात, कारण क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट कधी होईल हे सांगणं थोडंसं कठीण असतं. आणि इकडे धावसंख्येचा विचार केला, 4 चेंडू 11 धावा, पहिलं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्ले ऑन. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळतं, बोट फिरवली जात आहेत. लॉंग ऑफचा खेळाडू जोपर्यंत चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत सिंगल मात्र इकडे मिळते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकारे 12. टेनिस क्रिकेटसाठी सुगीचे दिवस, प्रत्येकाला माहिती आहे. ISPL धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागलाय ती मात्र आता 12 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू स्ट्राइकवर मात्र श्याम चौधरी खूप वेळानंतर. लास्ट बॉल आहे, कशा पद्धतीने फेस करणार याकडे लक्ष असणार आहे. 12 धावा तर आलेत, मला तरी वाटते चांगली सुरुवात म्हणायला काही हरकत नाही विनोद मोरे 11 संघाची. दुसऱ्या बाजूला पानबुडी देवी, विशाल हा संघ आतापर्यंत चांगला खेळ करतो असं म्हणायला हरकत नाही, कारण पॉवर प्ले ऑन आहे, त्यामुळे पॉवर प्ले मध्ये धावा या जाणार. फक्त अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. इकडे मात्र चेंडूला फॉलो केलं जात आहे, चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जातोय, सिंगल मात्र मिळेल. धावसंख्या 1 निवाडते. दुसऱ्याचा प्रयत्न आहे, थ्रो मात्र तेवढा चांगला नाही, प्रॉमिसिंग. 2 धावा मात्र इकडे मिळतील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. हे आमने सामने येतील. चला टीम मीटिंग्स काय, टीम मीटिंग्स कडे थोडंसं माझंही मी म्हणतो की टीम मीटिंग्स कमी करा, कारण वेळेचं बंधन आहे. 1:26 झालेली आहेत आणि अजूनही या सामन्यानंतर 5 सामने येणे बाकी आहेत. जर वेळेचं बंधन राहिलं नाही तर मला वाटतं त्यानंतरचे सामने हे 4 षटकांचे होऊ शकतात, यात नो डाऊट आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे, वेळेचं बंधन पहा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व माननीय श्री विनोदजी मोरे साहेब आणि त्यांचे संपूर्ण सहकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व धुरंधर ही मात्र स्पर्धा घेऊन आलेत आणि ज्या पद्धतीने स्पर्धा पुढे जात आहे कौतुक करावं लागेल. पहिल्याच दिवसात खुल्या गटातील स्पर्धा आणि गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सत्यम. सत्यम चौधरी येत आहे. सत्यम चौधरीचा विचार केला तर श्रीलाई चषकामध्ये त्याचाही संघ खेळला. सत्यम चौधरी अंडर-19 अंडर-23 साठी नेकी खेळताना आम्ही पाहतोय आणि गुणवान खेळाडू आहे, त्याच्याकडे लक्ष असणार आहे.
षटक क्रमांक मैदानाच्या देईल ते दुसरं सत्यम. याही मात्र खराब चेंडू, फायदा उचलला जात आहे. चेंडू होता शॉट आणि त्याचा फायदा उचललाय. चेंडू मात्र सीमा पार. षटकार. वॉट अ बॅटिंग. अक्षय ऑन द फायर. अक्षय कासाचा विचार केला तर या विभागात कंटिन्यू तो क्रिकेट खेळतो, पण तो आज मात्र चांगला मेसेज देतोय. ना दिलीप कुमार, ना संजीव कुमार, ना किसी हीरो के बच्चे, हम है सीधे साधे अक्षय. काय फटका खेळला. चेंडू जसा त्याला पाहायला मिळाला की आखूड पद्धतीचा आहे आणि त्याचा फायदा उचलत षटकार. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, परंतु चेंडू खूप बाहेर जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. रिव्ह्यू आहे का? नाही, इकडे पंचांचा वाईट बॉल. इट्स अ वाईट. रिव्ह्यू फक्त पंचांसाठीच आहे, तो प्लेयर्ससाठी नाही आहे. प्लेयर्ससाठी नाही आहे रिव्ह्यू. नो रिव्ह्यू फॉर प्लेयर्स. फक्त पंचाला जर डाऊटफुल्स वाटले तरच तो रिव्ह्यू आहे. नो रिव्ह्यू फॉर प्लेयर्स प्लीज. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पलकावर लागते. मात्र आता 21 21 धावा. सत्यम चौधरी. थोडासा चेंडू बाहेर जास्त निघाला होता. मला वाटतं तुम्ही रिप्ले मध्ये पाहिला असेल तर तो चेंडू जास्त बाहेर निघालाय, त्यामुळे तो वाईट होता. 21. यावेळी पुन्हा एकदा चेंडू सोडलाय, परंतु यावेळी चांगला चेंडू आहे, नो डाऊट. पंचांनी पाहिला चेंडूला आणि चेंडूने जी दिशा बदलली आणि फलंदाज थोड्या वेळासाठी तो मात्र पाहत राहिला. जसं नेहमी सिद्धू पाजी म्हणतात की धुंडो धुंडो रे साजना, अशा पद्धतीचा चेंडू होता. धावसंख्या फलकावर 21, लॉस ऑफ 1. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा चेंडू बोट जी फिरवली जातात नाही, सत्यमची खरं तर ओळख आहे. सत्यमला मी नेहमी पाहतो खेळताना आणि ती त्याची ओळख आहे. आणि ज्या पद्धतीने चेंडू तो फिरवते, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. उजेर बरोबर तो नेहमी खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि धावसंख्येचा विचार केला 21 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. सत्यम चौधरी पुन्हा एकदा. याही मात्र बॅकफुटला गेले. चांगला फटका आहे. चेंडू डीप स्क्वेअर लाईक बाउंड्रीच्या बाहेर जाता जाता वाचला. आता पाहायला जाईल तिकडे काय नक्की. तिकडे षटकार तर प्रेक्षक देत आहेत, परंतु आम्हीही त्याचा थोडीशी शहनिशा करू, कारण चेंडू हा बाहेर अडवला गेलाय हे डाऊटफुल आहे. आणि मला वाटतं इकडे पंच चेक केला जाईल की हा षटकार आहे की नाही. मला तरी वाटतं तिकडे रिप्ले चेक केला जाईल. चेंडू कुठे आहे हे पाहिला जाईल. इकडे मात्र चेक केला जाईल. प्रेक्षक तर सांगतायत, परंतु पाहूया कशा काय झालं एकंदरीत. आपण पाहतोय सध्याचं जर युग पाहिलं तर हे सोशल मीडियाचं युग आहे. सोशल मीडियावर आपण अनेक वेगवेगळ्या रील्स पाहतो, सर्व काही पाहतो आणि याच रील्सचे स्टार आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहू शकता सध्या आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी ओमकार कदम अर्थात ओमी आणि दुसऱ्या बाजूला रील स्टार अंकिता परब हे इकडे येत आहेत. ओके, मला वाटतं तिकडे प्रेक्षकांना विनंती आहे, प्रेक्षकांना थोडंसं तिकडे सांगा, कारण ती लाईन तिकडे दिसली नाहीये. प्रेक्षक मला वाटतं तिकडे उपस्थित आहेत, त्यांनी सांगितलं तर. येस.
आपण पाहू शकता सध्या या मॅचचा आनंद घेण्यासाठी या स्पर्धेला भेट देण्यासाठी रील स्टार्स ओमकार कदम ओमी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अंकिता परब हे इकडे येत आहेत त्यांचंही आम्ही करतोय मनसे स्वागत. बाहेरचा चेंडू छेडखानी करण्याचा प्रयत्न शॉर्ट टर्नमॅनला खेळाडू आहे तो मात्र एक आगळावेगळा थ्रो करण्याचा प्रयत्न करतोय सिंगल मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 28. पुन्हा एकदा आलेल्या पाहुण्यांचं अर्थात रील स्टार्स ओमकार कदम ओमी आणि दुसऱ्या बाजूला अंकिता परब यांचं करूया मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम बॅक. आपण सध्या म्हणतो सोशल मीडिया हे प्रत्येकात जे माध्यम आहे ते प्रभावी माध्यम हे आम्ही नेहमीच म्हणतो कारण सध्या खूप कमी वेळात जास्तीत जास्त रीच जो आपल्याला पाहायला मिळतो मग ते यूट्यूब असो किंवा मग इंस्टाग्राम असो या सर्वांमधून. थँक्यू डीजे. मॅच चालू आहे आपण त्याच्याकडे जाणार आहोत. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटचा चेंडू कशा पद्धतीने टाकणार. डावखुरा फलंदाज आहे. कॉमेंट्री बॉक्स सेंड करून पुन्हा एकदा सत्यम चौधरी. याही मात्र फलंदाजाला चेंडू काही समजला नाही. चेंडू येतो निर्धाव. षटक क्रमांक 2 संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते 28. विनोद मोरे 11 संघ या सामन्यात सध्या तरी ड्रायव्हिंग सीटवर आहे. आपण जाऊया डिस्को जॉकीकडे ऐकू एक छोटंसं गीत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या. येस थँक्यू. न्यू बॉलर मयंक येतोय नवीन गोलंदाज. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावर आहे 28. लॉस ऑफ 1. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2025. आमचे सहकारी मित्र भरतजी मोरे सर पहिल्या मॅच मध्ये काय तो सामना झाला म्हणजे प्रेक्षकांचं मनोरंजन ज्या पद्धतीने केलं. कॉमेंटेटर्सकडे नेहमी आम्ही पाहतो जेव्हा कॉमेंटेटर्स कॉमेंट्री करतात ते दोन्ही संघांचं मनोबल वाढवण्याचं काम करतात आणि पाचच्या सामन्यातील जर तुम्ही मॅच पाहिली असेल जिकडे प्रज्योत हंबिरेचे शेवटचे 3 चेंडू चौथ्या षटकातील ते खूप महत्त्वाचे ठरले आणि वरोर एक्सप्रेस का मी ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेत खेळतो हे त्यांनी आज मात्र दाखवून दिलं. सध्या तरी वीरू बाबरे अजूनही फॉर्मसाठी झगडतोय परंतु मला तरी वाटतंय येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये वीरू पुन्हा एकदा चमकेल याच अपेक्षा करूया. जाऊया मयंक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. जोपर्यंत चेंडू डीप कव्हर पॉइंटमध्ये जाईल तोपर्यंत 2 आणि ही तिसरी धाव पूर्ण करतील. पहिल्या चेंडूवर इकडे मात्र अक्षयच्या बॅटमधून येतात या 3 धावा. स्कोर मूव्ज ऑन 31. 31 धावा. आपण पाहतात मनसे चषक 2025 पहिला दिवस सामना क्रमांक 2 जिकडे एका बाजूला आपण पाहतोय विनोद मोरे 11 तर दुसऱ्या बाजूला पानबुडी देवी विशाल हा संघ आमने सामने आहे. या दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि महाडाच्या क्रिकेट ग्राउंडवर विरारहून याचं थेट प्रक्षेपण घेऊन येते श्री लाईव्हची टीम. अजूनही श्री लाईव्ह व्हिडिओजला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण सध्या सिल्वर बटनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न श्री लाईव्ह व्हिडिओचा आहे त्यामुळे तुमचं सहकार्य हे खूप महत्त्वाचं आहे. ऑप्शनचा बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर आलाय परंतु सिंगल चोरटी धाव पूर्ण. स्टंप ऑलरेडी आधीच यष्टव तुम्ही पाहिला असतील हल्ल्या होत्या त्यामुळे फलंदाजाला एक ॲडव्हान्टेज मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 32. मयंक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन होता परंतु चेंडू मात्र गॅप मध्ये जातोय. डीप स्क्वेअर एक बाउंड्रीला क्लिअर करणारा खणखणीत मनसे चौकार.
थँक्यू डीजे. 36 ऑन बोर्ड. पहिल्या चेंडूवर 3, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार. 8 धावा या षटकात आतापर्यंत आलेत. अक्षय सर असतील, त्यानंतर किशोर मोरे सर असतील, खूप चांगलं काम तेही विनोद मोरे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेला मोठं बनवण्याचं काम करतायत. त्यांचंही मनापासून आभार, कारण संधी विनोद मोरे साहेबांनी आम्हाला दिली आहे, त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो श्रीलाईव्ह व्हिडिओचा प्रोप्रायटर म्हणून. जय मैदानाच्या पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल होता, फायदा उचललाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज मात्र बाद. अक्षय बॅक टू द पॅव्हलियन. विकेट नंबर 2. न्यू मॅटर इन महेंद्र माघे. टेनिस क्रिकेट जगतातील अजून एक मोठं नाव, नेहमीचा चर्चेचा विषय ठरलेला महेंद्र माघे आज कसा खेळणार याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. 36 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 4th ओव्हर म्हणजे 5 षटकांचा सामना. 5 षटकांच्या सामन्यात या आधीच्या सामन्यात आपण 51 धावा पाहिल्या होत्या. 52 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा होता, त्यामुळे हा सामना ही तेवढाच महत्त्वाचा आहे. मायबाप प्रेक्षकांचं करूया मनापासून हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक ऑनलाईन आमच्याबरोबर जोडले गेलेले त्यांचे करूया स्वागत. सकाळपासून जर विचार केला ना, आतापर्यंत ही सेकंड मॅच चालू आहे आणि 10,000 पेक्षा जास्त लोकांनी या स्पर्धेला पाहिलंय. मला वाटतं हा आकडा वाढणार आहे. संध्याकाळच्या सत्रापर्यंत हा आकडा 50 कडे जाऊ शकतो, कदाचित तो लाखाकडे जाऊ शकतो. मॅचेस कसे होणार ना त्याकडे खूप महत्त्वाचं लक्ष असणार आहे. सामने कसे पुढे जाणार, कारण खुल्या गटातील सामने पाहिले तर नेहमी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे असतात, नो डाऊट. याकडे प्रत्येकाचंच लक्ष असते, आम्हीही त्याकडे लक्ष देऊन आहोत. परंतु मयंक गोलंदाजी मार्क स्ट्राईक वर महेंद्र माघे. एम वर्सेस एम. M2. या मात्र पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, फायदा उचलायचा होता. महेंद्र मागे आले आले आपला क्लास दाखवत आहे. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत मनसे चौकार. थँक्यू डीजे. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. 40 धावा फलकावर आहेत. या आधीच्या सामन्यात आपण 51 धावा पाहिल्या होत्या. या सामन्यात आतापर्यंत 40. ओहो, महेंद्र मागे ऑन फायर. चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत मनसे षटकार. थँक्यू डीजे. स्कोर मूव्ज ऑन 46. 46 धावा. 15.33च्या धाव गतीने सध्या विनोद मोरे 11 ज्या पद्धतीने ड्रायव्हिंग सीटवर आहे. गाडी सध्या समृद्धी महामार्गावर सुरू आहे का, कारण तिकडे मात्र ब्रेक लागत नाही. इथेही धावसंख्येला ब्रेक नाही आहे. चेंडू मला वाटते जुना हवा आहे, कारण तिसरं षटक संपलेलं आहे. 1-2 षटकांचा खेळ बाकी आहे. याचा अर्थ आहे की चेंडू हा जुना जाईल. परंतु आता या मैदानावर ज्या पद्धतीने महेंद्र मागे आलाय, महेंद्र मागेने 2 चेंडू 10 धावा, 500चा स्ट्राईक रेट हा तो सध्या कव्हर करतोय आणि मला वाटतं अजूनही धावा येणार आहेत. सध्या टेनिस क्रिकेटसाठी सुगीचे दिवस येत आहेत. आताच ISPL स्पर्धेचं बद्दल आपण बोलत होतो, सध्या ट्रायल सुरू आहेत. मला वाटतं सकाळच्या सदर प्रज्योत हंबीरही ट्रायल देऊन आलाय. ISPL मध्ये यावर्षी काय नवीन आहे, तर यावर्षी ISPL मध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी 2.5 कोटीची कार, पोर्शेची जी कार आहे ती भेटणार आहे. पण टेनिस क्रिकेट होतं कुठे, म्हणजे जे क्रिकेट गल्लीत खेळलं जात होतं, जे क्रिकेट फक्त गावागावात खेळलं जातो, जे क्रिकेट आपण पाहिलं, मी त्याचा विटनेस आहे स्वतः, की एक सामान्य गावातला माणूस, सामान्य गावातला कॉमेंटेटर ज्यांनी दुबई कतार पाहिलं. मला वाटतं आम्हालाही ती संधी मिळाली. मला वाटतं आतापर्यंत 5 टूर माझ्यासाठी मिळालेत ॲज अ कॉमेंटेटर. त्यामुळे ती वेगळी संधी आहे. आणि सध्याचं क्रिकेट ग्लोबल होतं आहे. आपण ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलतो, पण ग्लोबल क्रिकेट सध्या टेनिस क्रिकेट पाहायला मिळतं आहे. आणि सध्याची स्थिती पाहिली तर येणाऱ्या काळात लेदर क्रिकेटलाही मागे टाकणार का, हा प्रश्न सध्या प्रत्येकजण विचारतो. कारण कमी वेळात जास्तीत जास्त प्रसिद्धी देणारा खेळ कुठला असेल ना, तर सध्या टेनिस क्रिकेट आहे. आणि आपल्या विभागातील अनेक खेळाडू सध्या मोठमोठा व्यावसायिक क्रिकेट खेळतात. विरारचा विचार केला तर प्रशांत घरत हे नाव प्रत्येकाला परिचित आहे, जो ISPL खेळ आहे. आणि पालघरचे अनेक खेळाडू ज्यांच्याबद्दल आपण चर्चा करतोय.
3 षटक 46 धावा. षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा गोलंदाज. सर बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 4 सत्यम आणि आपण आदर्श पहिला चेंडू सिंगल मात्र मिळेल. श्याम चौधरी सध्या अँकर रोल करतोय देतोय. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 47 47 धावा. सुमित ढेके असेल, त्यानंतर आपण पाहतोय विश्वनाथ जाधव असतील. ही नावं विसरून चालणार नाही, कारण विरार क्रिकेटमध्ये ही नावं ही महत्त्वाची आहेत आणि तीही गाजत आहेत. आपण नेहमी म्हणतो की तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याचा एक मोठा प्लॅटफॉर्म सध्या मिळतंय. मी तर म्हणेल IPL ज्या पद्धतीने भारतातील अंतर्गत खेळाडूंना ज्या पद्धतीने मोठं करण्याचं जे व्यासपीठ आहे, तसंच सध्या टेनिस क्रिकेटमध्ये ISPL हे तेवढंच मोठे व्यासपीठ आहे. हो सर चेंडू अरे बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटची आतील कडा आणि महेंद्र मागे बॅक टू द पेलन. विकेट येतोय. DJ वाजतोय. न्यू मॅन इन अजय पाटील. अजय पाटील पाहायचं आज पाटील काय करणार याकडे लक्ष असणार आहे. पाटील हे नाव जेव्हा जेव्हा आपण घेतो तेव्हा मग 1983चा तो वर्ल्ड कप आठवतो. मग संदीप पाटील हे नावही प्रत्येकाच्या लक्षात येते. एक वेगळा त्यांचं कॅरेक्टर, तुम्ही 83चा जो तो पिक्चर पाहिला असेल त्यामध्ये संदीप पाटलांचं जे काही कॅरेक्टर दाखवलं गेलं ना, एक आगळेवेगळे कॅरेक्टर, मुंबईचा मुलगा, ज्या पद्धतीने आपण ते पाहिलं होतं. जाऊया मैदानाच्या आत. धावसंख्या फलकावर 47 47 धावा आणि 3 गडी बाद. अजूनही फलंदाज श्याम चौधरी मैदानाच्या आत आहे. 4 चेंडू त्यांनी खेळले, 4 धावा आतापर्यंत आपल्या खात्यात त्यांनी जोडले गेलेले आहेत आणि अजूनही या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू येणं बाकी आहेत. अजय पाटील एकूणचा पुरा तगडा खेळाडू मैदानाच्या आत, कारण आपण नेहमी म्हणतो की तुमची शरीर यष्टी ही खूप महत्त्वाची असते जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता. क्रिकेट कदाचित आपण म्हणतो की ताकदीचा खेळ नाहीये, परंतु युक्ती आणि ताकद नजाकत ही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच अनेक मैदानं गाजवू शकतात. सध्या मात्र पहिल्या षटकात थोडासा महागडा ठरला होता गोलंदाज आदर्श, परंतु दुसऱ्या षटकात येता येता त्यांनी मात्र 1 विकेट घेतलाय. धावसंख्या 47 लॉस ऑफ 3. कॉमेंट्री बॉक्स कडून पुन्हा एकदा आदर्श, समोर जाईल मात्र अक्षय. अजय ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, ही चांगली लेंथ आहे. 5व्या 6व्या स्टंपवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र मिड विकेट मधून उचलला जाईल, थ्रो केला जाईल, तोपर्यंत सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 48 48 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक सुरू आहे मैदानाच्या आत ते 4थं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येतात. पहिली स्पर्धा मला वाटतं आम्ही जी कव्हर केली होती पृथ्वीराज चषक, ज्या स्पर्धेत तुम्हाला अनेक ISPL स्टार पाहायला मिळाले होते. आजही ISPL स्टार आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्याकडे आपलं लक्ष असणार आहे. इकडे मात्र श्याम जाता जाता या शेवटच्या षटकाकडे येता येता आपली मात्र ताकद दाखवत आहेत. चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, चौका. थँक्यू DJ. महाराष्ट्राची लोकधारा म्हटली की अनेक लोकगीते आपल्याला पाहायला मिळतात. आपण या समुद्र किनाऱ्याच्या खूप जवळ आणि कोळी गीतांची ही जी फरमाईश आहे, म्हणजे धावसंख्येचा विचार केला 52. जुना बॉल द्यायचा आहे. 52 ऑन बोर्ड. या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर. या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर 52 ऑन बोर्ड. 52 धाव फलकावर आहेत. या स्पर्धेत धावांचा पाऊस पडणार आहे, कारण चेंडू जर तुम्ही पाहिला ना, टेनेक्स कंपनीचा चेंडू वापरला गेलाय आणि टेनिस क्रिकेटमध्ये टेनेक्स चेंडू असला ना की धावांचा पाऊस पडतो, हा इतिहास आहे. तुम्हाला अनेक कंपनीचे चेंडू पाहायला मिळतात. त्यामध्ये जर आपण आता 6 सीट असेल, त्यानंतर तुम्ही निविया चेंडू पाहिलं असेल. निविया चेंडू ही ज्या पद्धतीने गोलंदाजांना थोडासा मदत करणारा असतो, कारण निव्या चेंडूवर मोठे फटके कमी पाहायला मिळतात. परंतु टेनेक्स चेंडू असला ना की गोलंदाजाची अक्षरशः पिसं खाल्ली जातात. अनेक सामने आम्ही पाहिलेत. यादीच्या सामन्यात ते पाहायला मिळाला नाही, कारण दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही संघांकडून. आणि या सामन्यात आतापर्यंत धावसंख्या 52. लास्ट 2 बॉल्स. सामना टाइम खूप घेतला जातो मित्रांनो, टाइम वाचवा.
आणि चेंडू मला वाटतं तिकडे जुना खेळला जाईल. कदाचित तो अनैसर्गिक पद्धतीने जुना केला जातोय, कारण पहिलाच दिवस आहे. कारण पहिल्या दिवसात तुमच्याकडे चेंडू नसतात. पहिल्या 2 मॅच, पहिलीच मॅच झाली, ही दुसरी मॅच आहे. आणि ज्या पद्धतीचा आउटफील्ड आहे, आउटफील्ड फास्ट आहे आणि बाजूबाजूचा परिसर पाहिला ना, तर त्या झाडाझुडपात एखादा चेंडू गेला तर तो पुन्हा एकदा येत नाही. आपल्या व्यासपीठावर ओमकार कदम, ओमी आणि अंकिता परब सध्या सामन्याचा आनंद घेतात. रील स्टार्स त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया आता मात्र श्यामला सूर्ग बसलाय. खराब चेंडू होता, फायदा उचलायचा होता. चेंडू हातात, सरळ होम डिलिव्हरी, विकेट नंबर 4. $52 लॉस ऑफ 4. चला घाई करा. अजून एक पाटील मैदानाच्या आत, प्रतीक पाटील पीपी आपल्याला पाहायला मिळेल. 2 पाटील आता मैदानाच्या आत आहेत. म्हणजे कुठला पाटील सध्या सामन्याची सूत्र हाती घेतो. विनोद मोरे 11 विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पानबुडी देवी विशाल हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण श्रीलाईव्ह व्हिडिओज करते. तुम्ही कॅमेरामन जो मेन अँगलला सध्या उभी आहे स्वप्नील कुंभार बंटी, त्यानंतर दुसऱ्या बाजूला श्रीराज घरत मॅन फ्रॉम सरावली, त्यानंतर डिजिटल एडिटरच्या भूमिकेत सध्या विनीत मर्दे आणि डिजिटल स्कोररच्या भूमिकेत चिराग मेहर आणि कॉमेंटेटरच्या भूमिकेत सध्या मला दोन्ही कामं दिलेत त्याबद्दल धन्यवाद. जाऊया मैदानाच्या धावसंख्या हलकावर आहे ती 52 आणि ओमकार घाडगे हे मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेत आहेत. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर, प्रतीक पाटील ऑन स्ट्राइक. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. चेंडू पहिला तर वाचला आणि त्यानंतर फेकून दिला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनसे षटकार. एक वाक्य आपण नेहमी वाचतो, पडेगा तो बडेगा इंडिया. चेंडू वाचणं खूप महत्वाचं आहे आणि चेंडू ज्या पद्धतीने रीड केला गेला, आपण नेहमी म्हणतो प्रत्येक फलंदाजाला चेंडू रीड करणं खूप महत्वाचं असतं. गोलंदाज कुठले चेंडू टाकतोय हे त्यांनी मात्र वाचलं हातामधून आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर आहे तो 58. सचिन तेंडुलकर राहुल द्रविडचा तो किस्सा प्रत्येकाला माहित आहे. जेव्हा टेस्ट क्रिकेट चालू होतं, चेंडू इन स्विन आउट स्विन होत होतं ना, गोलंदाजाचं ॲक्शन एक आगं वेगळं होतं आणि चेंडू राहुल द्रविडला समजायचं नाही की चेंडू आउट स्विन येतो की इन स्विन येतो. तेव्हा सचिन तेंडुलकर समोर उभे होते. जेव्हा चेंडू आउट स्विन असेल तेव्हा ते त्यांची बॅट डाव्या हातात पकडायचे आणि जेव्हा इन स्विन असेल तेव्हा त्याची बॅट उजव्या हातात पकडायचे. आणि एकदा काय झालं, चेंडू गोलंदाजांनी टाकला, तो सरळ निघून गेला. गोलंदाजाला समजलं की या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे. त्यांनी सचिन तेंडुलकरकडे पाहिलं. सचिन तेंडुलकरनी त्यावेळी बॅट ही मिडलला ठेवली होती. त्यांच्या दोघांमध्ये ठरलं होतं जेव्हा चेंडू मला समजणार नाही की आउट स्विन आहे किंवा इन स्विन आहे तेव्हा मी बॅटमध्ये ठेवेल. आणि हे क्रिकेटमधलं आहे. क्रिकेटमधले तुमचे आखो मी इशारे खूप महत्त्वाचे असतात. नवीन गोलंदाज अभिषेक, गोलंदाजी मार्क पर. लास्ट ओव्हर, तोडफोडवाला ओव्हर ज्याला डेथ ओव्हर म्हटलं जातं, जिकडे मात्र तुम्हाला गोलंदाजाला हाणामारी करावी लागते गोलंदाजावर आणि फलंदाज काय करणार याकडे लक्ष आहे. अजय पाटील ऑन स्ट्राइक, 1 धावेवर खेळत आहे. दुसऱ्या बाजूला प्रतीक पाटील आल्याला षटकार खेचलाय, 600चा स्ट्राइक रेट. तर अभिषेक शेवटचं षटक घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंड करून 5वं षटक मार्गस्थ होत आहे. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चांगला फटका आहे. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, खणखणीत मनसे चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्येचा विचार केला 62 ऑन बोर्ड. लेजेंडरी दादा
कोंडके यांचं हे गीत आणि आपण ते ऐकतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागते ती 62. हो हो हो, काय फटका सजवलाय, परंतु चेंडू बाहेर झाला का? रिले कॅच, व्हॉट अ कॅच, आंतरराष्ट्रीय कॅच पाहायला मिळतोय. तुम्ही आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये असे कॅच पाहताय आणि काय रिले कॅच होता, याची क्लिप तुम्हाला नक्की पाहायला मिळेल श्री लाईव्ह व्हिडिओवर. व्हॉट अ कॅच. विनीत माई, अजून एक मोठं नाव. अनेक मानकोली चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. विनीत माई. टेंबिवलीचा प्रतीक पाटील पाहायला मिळतो. ग्रामीण क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटला उजाळा देणारे अनेक संघ आहेत. टेंबिवली संघ असेल, त्यानंतर मानकोली असेल, त्यानंतर आपण गोरसेईचं नाव ऑलरेडी ऐकतो नेहमीच, त्यानंतर आकलन असेल, अनेक मोठमोठे संघ ज्या पद्धतीने त्यांचा खेळ करतायत आणि त्यांचंही फेम, त्यांची लोकप्रियता खूप मोठी आहे. अनेक फॉलोअर्स तुम्ही इंस्टाला पाहता आणि प्रत्येक जण आपलं काम खूप चांगल्या पद्धतीने करतोय. लास्ट 4 बॉल्स. लोअर फुलला चेंडू होता, चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, बॅक टू बॅक 2 विकेट. तू चल मैं आया, विकेट. थँक्यू डीजे. 62 लॉस ऑफ 6. 62 वर्षा या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पाहायला मिळणार का? कारण सध्या उंबरठ्यावर उभा आहे गोलंदाज. 2 बॉलात 2 विकेट्स, खूप महत्वाचे विकेट्स गेलेत. मी मगाशी म्हटलं की डेथ ओव्हर मध्ये अशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानाच्या योगेश भालेकर. योगेशकडेही ती गुणवत्ता आहे, आज दाखवावी लागणार आहे. तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही मैदानावर किती स्ट्रॉंग आहेत हे खूप महत्वाचं आहे. इकडे मात्र तो जुनून दाखवावं लागणार आहे, तो उत्साह दाखवावा लागणार आहे. कारण मागच्या 2 चेंडूचा विचार केला, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स आणि गोलंदाज ऑन हॅट्रिक. बा शेवटचं षटक हाताळणं एवढं सोपं नसतं. प्रेशर हँडल, मी कॉमेंट्रीमध्ये नेहमी म्हणतो, जब प्रेशर कुकर में हो तो सीटियां बजती है और प्रेशर जब खिलाड़ियों के ऊपर हो तो गलतियां होती है. आणि अशा पद्धतीच्या चुका सध्या झाल्यात. कारण एक चौकार आल्यानंतर 5चे 2 चेंडू ज्या पद्धतीने विकेट्स गेलेत, इथून मात्र मॅच तुमच्यापासून थोडीशी दुरावते का? मोरे 11 संघ, विनोद मोरे 11 संघ या मॅच मध्ये कमबॅक करणार का, याकडे लक्ष असणार आहे. डावखुरा फलंदाज योगेश. मोठा फटका खेळायचा होता, ऑन हॅट्रिक आहे, चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक खूप 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 दूरवर आहे. तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. स्कोर मूव्ज ऑन 64, 64 धावा. अजून या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू येणं बाकी आहेत. 70 कडे जाणार का, 70 प्लस पाहायला मिळणार का? विनोद मोरे 11 संघ आतापर्यंत या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर कडे जातोय. 64 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. लास्ट 2 बॉल्स खूप महत्वाचे आहेत. डावखुरा फलंदाज आहे मैदानाच्या योगेश भालेकर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल करतोय सत्यम चौधरी सध्या यष्टांच्या पाठीमागे. लास्ट 2 बॉल्स खूप महत्वाचे आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सरळ बॅटने बॉलच बॅक ड्राईव्ह, परंतु चेंडू आणणार नाही. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, खणखणीत मनसे चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. 68 ऑन बोर्ड, 68 धाव फलकावर आहेत. शेवटचा बॉल
खूप महत्वाचं आहे. बॅटर काय करणार याकडे लक्ष आहे. फलंदाजासाठी शेवटचे चेंडू, गोलंदाज याही मात्र राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी यष्ट उडवण्याचा प्रयत्न केला, चेंडू पायावर लागलाय परंतु इम्पॅक्ट बाहेर आहे. त्यामुळे पंच सांगतात फलंदाज सुरक्षित. लेग बायच्या रूपाने एक धाव. स्कोर मूव्ज ऑन 69 and 70 इज टार्गेट. 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. तो कसा केला जाईल हे आपण सेकंड इनिंग मध्ये नक्की जाणणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा मनसे चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन. खूप महत्वाचे आहेत कारण सध्याचं युग हे सोशल मीडिया स्टार्स आहे आणि सोशल मीडिया स्टार्स आपण एका बाजूला ओमी यांना पाहतोय तर दुसऱ्या बाजूला अंकिता परब यांना पाहतोय. या दोघांचाही सन्मान या व्यासपीठावर केला जाईल आणि ही सर्व क्षणचित्र तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न श्री लाईव्ह व्हिडिओज करेल. त्याकडे आमचं लक्ष आहे. तुम्ही सध्या ऑन स्क्रीन पाहू शकता ओमी आणि त्याचबरोबर अंकिता परब यांचं स्वागत सन्मान केला जातं आहे. माननीय श्री विनोदजी मोरे साहेब हे तिथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातो. थँक्यू व्हेरी मच. आपला बहुमूल्य वेळ आज आपण इकडे दिलात आणि या स्पर्धेला जी धावती भेट दिली त्याबद्दल मी ओमी आणि अंकिता परब यांचा मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या 70 टार्गेट. 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आहे. तो कसा केला जाईल हे सेकंड इनिंगमध्ये आपण नक्कीच ऐकणार आहोत. तुम्ही सध्या पाहू शकता त्यांचे चाहते त्यांच्याबरोबर सध्या सेल्फीचा मोह त्यांना आवरत नाही आणि सेल्फी सध्या घेतल्या जातात. अंकिता परब बरोबर असेल किंवा ओमी बरोबर असेल त्या सेल्फीज घेतल्या जात आहेत. जर पुन्हा एकदा मैदानाच्या 70 टार्गेट 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आहे तो कशा पद्धतीचा होईल याकडे आमच्या प्रत्येकाचं लक्ष आहे. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा मनसे चषक 2023 2025. मला तिकडे सध्या चांगले खूप कमेंट्स येत आहेत. त्या कमेंट्सवरही आमचं लक्ष असणार आहे. चांगली अशी स्पर्धा सकाळपासून या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आमच्या मायबाप प्रेक्षकांनी दिला आहे. यानंतर पुन्हा एकदा मोठा मॅच पाहायला मिळेल जिकडे पवन केने पुन्हा एकदा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्याकडेही आपलं लक्ष असणार आहे. पवन केने टीम म्हणजे स्थायी पॅकर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 70 टार्गेट 70 धावांचं आव्हान आणि 70 धावांच्या आव्हानाला कशा पद्धतीने सामोरं जातील. पण दोन्ही पंच मैदानाच्या आत पोचलेले आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर, जास्त वेळ घेऊ नका. वेळेचं बंधन आहे ते पाळा. चला मला वाटतं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टीम विनोद मोरे 11 जास्त वेळ घेऊ नका. सलामीची जोडी मैदानाच्या आत आलेली आहे. सत्तर धावांच्या आव्हानाचा पाठलाग 70 टार्गेट. ताई पॅकर्स संघ आपण तयार राहायचं. या सामन्यानंतर होणारा लगेचचा सामना ताई पॅकर्स विरुद्ध या सामन्यातील विजयी संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आत.
दोन्ही संघाचे 12 मॅन मला वाटते विनोद मोरे 11 संघाचे 12 मॅन आहेत. मी पुन्हा एकदा पानबुडी देवी विशाल संघाच्या कॅप्टनला विनंती करेल, प्लीज बॉल टाकण्याच्या आधी या, कारण ऑनलाईन स्कोरिंग ही सुरू आहे, त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागते. स्कोरिंग मग अपडेट होत नाही आणि या स्पर्धेत तुम्हाला जेव्हा तुमचे वैयक्तिक धावा याही खूप महत्त्वाच्या आहेत. प्लीज विनंती आहे, पुन्हा एकदा मी विनंती करतोय टीम पानबुडी देवी विशाल 12 मॅन या, सामना तुमच्यामुळे थांबलाय. चला पंच सामना चालू करतायत आता विदाऊट स्कोर. आता चालू करूया, काय करणार आता, मॅच जर ते जात नाही आहेत तर मग मॅच चालू करा. ABCD आम्ही नावं टाकतो, जी काही नावं असतील ती आम्ही टाकतो. कौशल पाटील पहिल्या षटक घेऊन मैदानाच्या आत. कौशल पाटील पहिल्या षटक घेऊन तर इकडे मात्र अपील केली गेली आणि फलंदाज बाद, विकेट. पहिल्या चेंडूवर सिंगल आणि त्यानंतर मात्र विकेट. विकेट येतोय, DJ वाजतोय. पहिला चेंडू सिंगल होता, त्यानंतर मात्र फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत कोण येईल याकडे लक्ष असणार आहे. थोडस दोन्ही च्या पद्धतीने विनोद मोरे 11 संघ सध्या खेळतोय, त्यांच्याकडे लक्ष असणार आहे. दुसरा 3 नंबरवर कोणाला प्रमोट केला जाईल याकडे लक्ष असणार आहे. नंबर 3 खूप महत्वाचा आहे. कौशल पाटील, अभिषेक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक या स्पर्धेची जर सुरुवात पाहिली सकाळच्या सत्रात झाली. पहिला सामना ताई पॅकर्स विरुद्ध नच्छी स्पोर्ट्स यामध्ये झाला. तोही सामना खूप चांगला झाला. 1-5 ची मॅच आली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय ज्या पद्धतीने तो सामना ताई पॅकर्सने आपल्या खिशात घातला. तोच संघ पुढच्या फेरीत आपल्याला पाहायला मिळेल, जिकडे पवन केने, त्यानंतर वीरू बाबरे असतील, त्यानंतर आपण राकेश प्रभू यांना इन ॲक्शन पाहणार आहोत पुढच्या मॅच मध्ये. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, चांगला फटका आहे. जयसी गेन, वैसी नसीहत, तिकडे मात्र थोडासा फंबल. अभिषेक मात्र सिंगल घेतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते. 2 चेंडू झाले 3. आपण पाहतात मनसे चषक 20-25 लाख मुलाची स्पर्धा म्हणून आपण पाहतोय. रणरणत ऊन सध्या मैदानाच्या आत. ऑक्टोबर हिट नंतर नोव्हेंबर मध्ये सध्या त्याच पद्धतीची हिट आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी मात्र फलंदाज प्रवीणनी आपल्या बॅटचा फेस ओपन केला. सिंगल मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. पहिला पॉवर प्लेचा षटक, जिकडे धावांचा पाऊस पाडावा लागणार आहे. खरं तर पावसाचं नाव काढलं तरी सध्या आता भीती वाटते. अनेक यावेळी टेनिस क्रिकेटचा हंगाम एवढ्या लेट सुरू झाला, म्हणजे ऑक्टोबर मध्ये शेवटपर्यंत असं वाटत होतं की पाऊस थांबणारच नाही. या विष्टाम अटॅक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आणि टप्प्यात आला तर आम्ही कार्यक्रम करतो. चेंडू सीमा पार, षटकार. स्कोर मूव्स ऑन 9. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू असणार आहे या पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे. मिड ऑफचा खेळाडू चेंडू खाली येतोय, चुकी करणार नाही आणि विकेट क्रमांक येतोय तो मात्र इकडे दुसरा. ठीक आहे.
थँक्यू. हुसेन नवीन फलंदाज मैदानाच्या आत. विनीत माळी. विनीत माळी तर समोर जाईल मात्र प्रवीण. प्रवीण 2 वर खेळते आणि नवीन फलंदाज हुसेन मैदानाच्या आत. 9 ऑन बोर्ड. पॉवर प्लेच्या षटकात धावांचा पाऊस पडायचा होता परंतु तसं काही झाला नाही. आणि गोलंदाजाने तिकडे लगाम लावला होता. विनीत माळीचं स्वागत मात्र षटकाराने. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. इकडे मात्र षटकाराने केलंय. टीचे स्कोर मूव्ज ऑन 15. 15 धावा. इथे मात्र आपण नेहमी म्हणतो की एका फलंदाजाला कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागणार आहे. जर सामना तुम्हाला पाहिजे तर मात्र मेहनत करावी लागणार आहे. धावसंख्या फलकावर 15 ऑन बोर्ड. 15 धावा. अजूनही जी समीकरण म्हणते ना ते समीकरण म्हणते येणारे चेंडू आहेत 23, धावा आहेत 55. 23 चेंडू 55 धावा. जर रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर तो जवळजवळ 14च्याही आसपास. इथून मात्र धावांचा ओघ वाढवावा लागणार आहे. इथून मात्र फलंदाजाला सांगावं लागणार आहे की ऑल इज वेल, आम्ही या धावा पूर्ण करू शकतो. तर विनोद मोरे 11 संघाला मात्र छोट्या छोट्या अंतरामध्ये आपण पाहतो त्या टायमिंग मध्ये विकेट्स घ्यावे लागणार आहेत. जर विकेट्स आल्या तर मात्र मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन होईल. परंतु ज्या पद्धतीचा फटका खेळ आहे इथे मात्र स्पष्ट इरादे आहेत प्रवीणचे की आम्ही मात्र मॅच सोडणार नाही इझी. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू मात्र जातोय गलीच्या क्षेत्रातून. दन 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 करत चौकार. मनसे चौकार येतोय. षटकारानंतर चौकार. एकच वादा आमची विनोद दादा. सध्या या सामन्याचा आनंद ते घेत आहेत व्यासपीठावरून आणि आपण पाहतोय त्यांचा बहुमूल्य वेळ आज ते देत आहेत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावर लागली होती ती मात्र आता या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते 20. आता हुसेन आलाय. हुसेनचा रोल काय असणार आहे याच्याकडे लक्ष असणार आहे. कारण 503 चेंडूंचा विचार केला. 503 चेंडू धावा आल्यात 11. रिक्वायर्ड रन रेट 14च्या आसपास होता आणि सध्या तुम्ही पाहू शकता पहिल्या 3 चेंडूत 11 धावा. कशा पद्धतीचा खेळ करतील याकडे लक्ष आहे. याही मात्र सर कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून सर बॅटनी लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर विनीत माईवर केला गेलेला आक्रमण. षटकार. स्कोर मूव्स ऑन 26. 26 धावा. पुढचा चेंडू. हो याही मात्र वाईड यॉर्कर. वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय. चेंडू जातो निर्धाव. या षटकाचा विचार केला षटकार चौकार सिंगल षटकार. आतापर्यंत 17 धावा विनीत माईच्या या षटकात. लास्ट बॉल. पुन्हा एकदा खराब शॉट सिलेक्शन. डॉट बॉल. षटक संपतायत 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 26. 18 चेंडू 44 धावांची गरज.
मैदानाच्या आत योगेश भालेकर. चला 18 चेंडू 44 धावांची गरज आहे. ताई पॅकर्स त्यांचे आपण पाहतोय मॅनेजर राकेश भाऊ पूर्ण संघ घेऊन इकडे उपस्थित आहेत. पालघर क्रिकेटला मोठं बनवण्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा आपण नेहमी म्हणतो की राकेश भाऊंचा राहिलाय आणि राकेश भाऊ आज इकडे उपस्थित आहेत. याच विरार विभागातून 26 ऑन बोर्ड 26 18 44 ची गरज. चेंडू 44 धावा. मॅच ऑन आहे आणि ही मॅच कशा पद्धतीने पुढे घेऊन जाणार, कारण 70 धावा जरी समोर असल्या ना तरी बडा जिगरा दाखवावा लागणार आहे फलंदाजाला आणि तो दाखवत आहे आतापर्यंत. वेल प्लेड प्रवीण. ऑप्शन बाहेरचा चेंडू चांगला आहे, तेवढाच फटकाही तेवढाच चांगला. चेंडू सीमा पार, कव्हर बाउंड्रीच्या वरतून षटकार. स्कोर मूव्स ऑन 32. आता मला वाटतं यांच्याकडे बँक बॅलन्स जास्त आहे, खर्चही जास्त केला जातोय. तुम्ही जर चेंडूंचा विचार केला ना, चेंडू ज्या पद्धतीने बॅटच्या पुढात येत आहेत आणि फलंदाज सांगतात थँक्यू व्हेरी मच. खास करून प्रवीण काय फलंदाजी केलाय, 6 चेंडू खेळलेत, 19व्यावर जाऊन फलंदाजी करतोय. पहा 300च्या पेक्षाही जास्तचा वरचा स्ट्राईक रेट आणि तो त्याला खास बनवतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकार आहे 32 32. अजूनही 38 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 17. याही मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळी मध्ये संपर्क नाही. डॉट बॉल. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 32 वर 2. अजूनही 38 धावांची गरज आहे. येणार चेंडू शिल्लक आहेत 16. मॅच अजून ऑन आहे. 14 मध्ये तुम्ही 32 बनवलेत, आता 16 मध्ये 38 बनवायचे. मॅच कंट्रोल आहे. इकडे मात्र सर यशच्या इकडे मात्र गुल केल्या जात आहेत आणि फलंदाज मात्र जातोय बाद. विकेट. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागला आतापर्यंत 32 धावा. अजूनही 38 धावांची गरज आहे. आदर्श न्यू मॅन इन. गोलंदाजीमध्ये आपला कर्तृत्व दाखवलं, आता फलंदाजीमध्ये दाखवावं लागणार आहे, कारण जर समीकरणाचा विचार केला तर समीकरण म्हणता येणारे चेंडू आहेत 15, धावा आहेत 38. सकाळपासून या स्पर्धेबद्दल चर्चा होत होती. ही स्पर्धा कधी सुरू होणार. माननीय श्री विनोदजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली स्पर्धा मनसे चषक 20-25 आणि खरं तर आज पहिला दिवस आहे तरी सुद्धा या स्पर्धेचे जे व्ह्यूज आहेत ते खूप चांगल्या पद्धतीचे. आतापर्यंत 20,000 पेक्षा जास्त लोकांनी ही स्पर्धा ऑनलाईन पाहिलाय. हा सामना क्रमांक 2 आहे. या सामन्याकडे आपलं लक्ष आहे. सामना खूप रंगतदार होणार आहे, नो डाऊट. आजचा दिवसही तेवढाच महत्वाचा आहे, कारण खुल्या गटातील क्रिकेट आपण पाहतोय. यानंतरही पुन्हा एकदा पवन केने आणि वीरू बाबरे असतील, प्रज्वत हंबिरे असतील, राकेश प्रभू इन ऍक्शन पाहायला मिळतील. इकडे मात्र बोट फिरवली गेली आहे, तिकडे मात्र चांगला क्षेत्ररक्षण. पाहायचं पंच काय सांगतं. इकडे मात्र चेंडू बॅटला ब्रश होऊन गेलाय. येस, इथे मात्र धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 33. 4 चेंडू झालेले आहेत. दोन्ही पंचांनी आपले इशारे दाखवलेले आहेत की बाबा 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकातील खूप अनेक सिम्बॉल्स पंचही वापरतात. इकडे पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, सरप्लम. विकेट.
थँक्यू डीजे. हू सेंड बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या विशाल पाटील. विरारचाच हा खेळाडू आहे आणि त्यामुळे आज याच मैदानावर तो प्रॅक्टिस करतो, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष असणार आहे विशाल पाटील. पाहूया कशा पद्धतीची इकडे तो फलंदाजी करेल. तेरा चेंडू 37 धावा. क्रिकेटमध्ये हेच तर क्रिकेट मधील वैशिष्ट्यपूर्ण असतं. पहिला चेंडूवर षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. 13-37. रिक्वायर्ड रन रेट 17च्या वरती. खराब शॉट सिलेक्शन. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो निर्धाव. षटक संपतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. येणारे 12 चेंडू आणि धावा व्याज 37. थँक्यू डीजे. चला वेळ घेऊ नका, पुन्हा एकदा विनंती असणार. अजय पाटील. चेंज ऑफ पेस अजय पाटीलचा समजला नाही. विकेट किपर पाठीमागे बघतायत. जर माझ्या हातून चेंडू सुटला असता ना तर पाठीमागे कोणच नव्हतं हे ते बघ सांगतायत. चेंडू सरस सीमा पार गेला असता. निर्धाव चेंडू. अजय पाटील. अजय पाटील जेवढा जोरात धावत आले ना त्यापेक्षा कमी वेगाने चेंडू टाकला, त्यामुळे फलंदाज सरप्राईज होते. 11 चेंडू 37 धावा. 11 बॉल्स 37 रन्स. पुन्हा एकदा खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळते. चेंडू पर्यंत पोहोचतच नाहीये. लाईन मध्ये यावं लागणार आहे. चेंडूची दिशा ओळखावी लागणार आहे आणि त्यानंतर त्याची दशा बदलावी लागणार आहे, कारण अभी नाही तो कभी नाही. 10 चेंडू 37 धावा. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागणार आहे तुम्हाला. निर्धाव चेंडू तुमच्यावरचा प्रेशर अजून वाढवणार. रिक्वायर्ड रन रेट 20च्या आसपास. यावेळी इनसाइड आउट. काय फटका सजवलाय, काय स्वीट साऊंड. चेंडू सीमा पार. खणखणीत मनसे षटकार.
त्यांची पार्टी सुरू झालाय का, कारण हा चौकार खूप मनोबल वाढवेल फलंदाजांचं. 6 चेंडू आणि समीकरण म्हणते 26 धावा. कंपल्सरी चेस हे महत्वाचं आहे. तुम्हाला धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पार करावाच लागणार आहे. जरी तुम्ही धावांना मॅच केलं किंवा सामना टाय झाला तरी समोरचा संघ विजयी होणार आहे. त्यामुळे 6 मध्ये 25 करून काही फायदा होणार नाही. 6 मध्ये 26च काढावे लागतील. योगेश भालेकर 6 चेंडू 26. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता, तेवढा चेंडू बॅटवर नीट आला नाही, सिंगल मात्र मिळेल. 5 चेंडू 25 धावा. प्रत्येक चेंडूवर पंजा हवाय. 5-25. 5 चेंडू 25. स्ट्राईकवर फलंदाज विशा. डॉट बॉल. 4 मध्ये आता 4 षटकार आले तरी सामना त्यांच्या हातात येणार नाही, परंतु एखादा अनऑफिशियल बॉल पडला तर मात्र पाहायला मिळेल. 4-25. खराब चेंडू, परंतु मेहरबा देर कर दिया. आते आते चेंडू सीमा पार जाईल, चौकार मिळतील. येस, 4 धावा इकडे मात्र मिळतात. ठीक आहे. 3 चेंडू 21 धावा. 3 चेंडू 21 धावा. बॉल पुन्हा एकदा आलाय मैदानाच्या आत. सामना क्रमांक 2 आहे. यानंतर सामना क्रमांक 3. ताई पॅकर्स संघ सध्या पुन्हा एकदा तयार होत आहे. राकेश भाऊ तामोरे यांनी नेहमीच पालघरकरांना ज्या पद्धतीने प्रोत्साहित केलंय, पालघरचं क्रिकेट सतत त्यांनी विश्वास ठेवलाय. पुन्हा एकदा षटकार येतोय, परंतु त्याचा फायदा होईल का, षटकार येणार का, यस षटकार. परंतु तेच पुन्हा म्हणेल मेहरबा देर कर दिया आते आते. थँक्यू डीचे. 2 चेंडू 15 धावा. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे आहे, त्यांनी मात्र चेंडूला फील्ड केलाय. 1च धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागते 56. अब तक 56. एन्काउंटर करायचं होतं कदाचित नाना पाटेकर सारखं, परंतु ते करता आलं नाहीये. आणि लास्ट बॉल, 1 चेंडू 14 धावा. लास्ट बॉल. चला कॅप्टन ऑफ टीम ताई पॅकर्स प्रज्योत हंबीरे रेडी ना. इकडे सिंगल मात्र मिळेल आणि नाही, डॉट बॉल. आणि सामना विजय होतोय मात्र विनोद मोरे 11 संघ विनर होत आहे. त्यामुळे चला विनोद मोरे 11 संघाचे कॅप्टन आणि ताई पॅकर्स संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण तयार राहायचं. यानंतर होणारा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना 4 षटकांचा.